आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी संविधानाच्या बाजूने राहायला पाहिजे, त्यांच्या पक्षाने राहायला पाहिजे. पण होतं असं की ते मुद्दामून करतात असं मी म्हणत नाही. त्यांच्या अवतीभोवती कार्यकर्ते पदाधिकारी असतील की लोकसभेला सुद्धा गेल्या वेळेस, विधानसभेला सुद्धा त्यांनी जिथं जिथं उमेदवार त्यांचे उभे केले तिथं भाजप निवडून आले आणि सगळी मतं कोणाची खाल्ली गेली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची खाल्ली गेली. आता त्याच्यामुळे भाजप जर निवडून येत असेल तर लोक बोलणार ना की कदाचित भाजपनेच काय केलं का, याच्यात मग अशा पद्धतीने भाजपलाच मदत होती का, भाजप संविधानाच्या विरोधात, असे प्रश्न लोक करायला लागले. आणि प्रकाश आंबेडकर साहेबांना ज्या कुटुंबातून येतात असे प्रश्न सामान्य लोक जेव्हा त्यांच्याबद्दल करतात आम्हाला वाईट वाटतं. कारण संविधान टिकवण्यासाठी ते सुद्धा लढतायत, पण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भाजपला फायदा होणार नाही याची काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे, त्यांच्या पक्षाने सुद्धा घेतली पाहिजे, असं नागरिकांच्या मतदारांची भावना त्या ठिकाणी झाली. करमाळा विधानसभेचे इथले उमेदवार नारायणराव पाटील हे बघा, माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा मीच उमेदवार असेल हे सांगण्याचा अधिकार मला नाहीये. तर मी इथं येऊन कधी कधी समजून घ्या अडचणी होतात की आम्हाला नाव सांगायचं पण सांगता येत नाही, असंच इतर ठिकाणी आहे. शेवटी नाव हे पवार साहेब, जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई तिथं सांगणार, कारण का पक्षामध्ये त्यांना तो अधिकार आहे. माड्यामध्ये देखील पाहतोय की आपण धनराज शिंदे असतील त्यांनी देखील पवार साहेबांची भेट घेतली होती, त्याबद्दल काय मी एवढंच सांगेल की तिथं तुतारी वाजली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.